नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये पॅरापेट वॉलचं स्लॅबच्या वर आपण पॅरापेट वॉलचं बांधकाम करतो। पॅरापेट वॉलचं बांधकाम करण्यासाठी आणि प्लास्टर करण्यासाठी टोटल मटेरियल खर्च व कामगार खर्च किती येऊ शकतो या व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेली आहे। मित्रांनो, तुम्हाला जर पॅरापेट वॉलचं बांधकाम करायचं असेल, प्लास्टर करायचं असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा होणार आहे। कारण आजच्या व्हिडिओमध्ये मटेरियल किती लागणार आहे, कामगार खर्च किती येणार आहे, सर्व माहिती या व्हिडिओमध्ये सांगितली जाणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये समजा 1200 स्क्वेअर फूटचा स्लॅब आहे, म्हणजे तुमचं कन्स्ट्रक्शन आहे ती 1200 स्क्वेअर फूटचा आहे आणि 1200 स्क्वेअर फूटचा स्लॅब झालेला आहे। स्लॅबच्या वरती आपल्याला पॅरापेटचं वॉलचं बांधकाम बांधायचं आहे चारी बाजूनं आणि त्या भिंतीचं प्लास्टर करायचं आहे। 3 फूट लेवलला आपण पॅरापेट वॉलचं बांधकाम करतो। फक्त 3 फूट लेवलनं बांधकाम करण्यासाठी 6 इंच बांधकाम मध्ये आणि 3 फूट लेवलच्या आतील बाजूचं आणि 3 फूट लेवलचं बाहेरचं प्लास्टर करण्यासाठी टोटल खर्च किती येऊ शकतो, मटेरियल किती लागणार आहे, सर्व माहिती या व्हिडिओमध्ये सांगितली जाणार आहे। चला वेळ न घालवता माहिती जाणून घेऊया। मित्रांनो, आपण जो 1200 स्क्वेअर फूटचा स्लॅब धरलेला आहे त्याचं 40 बाय 30 चा धरलेला आहे, म्हणजे 1200 स्क्वेअर फूटचा स्लॅब झालेला आहे आणि त्यावरती आपल्याला पॅरापेट वॉलचं बांधकाम करायचं आहे। 40 बाय 30 म्हणजे टोटल 1200 स्क्वेअर फूटचा स्लॅब आहे। 40 फूटच्या 2 भिंती येणार आहेत स्लॅबच्या वर आणि 30 फूट लांबीच्या 2 भिंती येणार आहेत। टोटल चारी बाजूनं बांधकाम येणार आहे 6 इंच बांधकाम मध्ये आणि 3 फूट उंची प्रमाणे। टोटल जर रनिंग काढलं आपण चारी बाजूचं तर 140 फूट रनिंग येणार आहे आणि 3 फूट आपल्या हाईट आहे, तर टोटल 140 गुणिले 3 केलं तर उत्तर किती येणार आहे, 420 स्क्वेअर फूट येणार आहे। म्हणजे जे बांधकाम आहे स्लॅबच्या वरचं जे टोटली बांधकाम आहे चारी बाजूचं ते 420 स्क्वेअर फूट येणार आहे। म्हणजे सरासरी ब्रास धरलं तर 1.25 ब्रासच्या आसपास टोटल काम होणार आहे। तर 6 इंची बांधकाम करण्यासाठी टोटल विटा किती लागणार आहेत हे सुरुवातीला जाणून घेऊया। टोटल 1500 विटा लागणार आहेत, 1500 नग विटा लागणार आहेत, 6 इंच ठोकळा वीट लागणार आहे। एका विटाची जी खरेदीची किंमत आपण एक सरासरी 15 रुपये धरलेले, 1500 विटाचे झाले 22,500 रुपये विटांसाठी खर्च। त्यानंतर बांधकाम करण्यासाठी आपल्याला बांधकामाची सँड लागणार आहे, किती लागणार आहे, 120 CFT च्या आसपास लागणार आहे, म्हणजे 1.25 ब्रासच्या आसपास तुम्हाला बांधकामाची सँड लागणार आहे। बांधकामाची सँड आहे त्याचा खरेदीचा रेट आपण 65 रुपये पर CFT धरलेला आहे। 120 CFT चे झाले 7,800 रुपये बांधकामाची सँड खरेदी करण्यासाठी। त्यानंतर प्लास्टर सँड किती लागणार आहे आपल्याला, पॅरापेट वॉलचं बांधकाम झाल्यानंतर आतील बाजूचं जे 3 फूट आहे 3 फुटाचं प्लास्टर करावे लागणार आणि बाहेर बाजूचं 3 फूटचं असं टोटल 6 फुटाचं आपल्याला प्लास्टर करावे लागणार। त्यासाठी किती लागणार आहे प्लास्टर सँड, 100 CFT च्या आसपास, म्हणजे एक साधारणतः एक ब्रास पुष्कळ होईल, एक ब्रास तुम्हाला प्लास्टर सँड लागणार आहे। प्लास्टर सँडचा जो खरेदीचा रेट आहे आपण तो 80 रुपये पर CFT धरलेला आहे, म्हणजे 8,000 रुपये ब्रास धरू शकता तुम्ही। 100 CFT चे झाले 80 रुपये पर CFT जरी रेट धरला तरी त्याचे झाले 8,000 रुपये होणार आहेत प्लास्टर सँडचा खर्च। त्यानंतर सिमेंट किती लागणार आहे, सिमेंट साधारणतः टोटल बांधकाम करण्यासाठी आणि प्लास्टर करण्यासाठी 23 बॅगच्या आसपास सिमेंट लागणार आहे। 23 बॅगच्या आसपास एका सिमेंट बॅगची जी खरेदीची किंमत आपण सरासरी 400 रुपये धरूया, 23 बॅगचे झाले 9,200 रुपये। त्यानंतर सर्व मटेरियलचा झाला हिशोब। आता बांधकाम करण्यासाठी लेबर खर्च किती येऊ शकतो, टोटल आपला जो स्क्वेअर फूट काढलं होतं आपण बांधकामाचं ते किती झालं होतं, 420 स्क्वेअर फूट झालं होतं। तर बांधकामाचा जो रेट आहे आपण पर स्क्वेअर फूटचा तो 25 रुपये धरलेला आहे बांधकामाचा, 6 इंची बांधकामाचा। आता तुमच्या गावामध्ये रेट काय चालू आहे त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन करा। आपण उदाहरणासाठी 6 इंची बांधकामाचा जो रेट आहे 25 रुपये पर स्क्वेअर फूट धरलेला आहे। ब्रास नुसार जर धरलं तर 2,500 रुपये ब्रास होणार आहे, पण आपण स्क्वेअर फूट मध्ये बोलूया। 25 रुपये धरलं, आपलं टोटल पॅरापेट वॉलचं बांधकाम किती आलं होतं, 420 स्क्वेअर फूट, त्याचे झाले 25 रुपयाच्या रेट नुसार 10,500 रुपये बांधकाम करण्यासाठी खर्च। त्यानंतर प्लास्टर करण्यासाठी किती खर्च येऊ शकतो, टोटल आतील बाजूचं आणि बाहेरील बाजूचं प्लास्टर करण्यासाठी टोटल डबल होणार आहे। बांधकाम किती आलं होतं आपलं 420 स्क्वेअर फूट आलं होतं, टोटल त्याचं डबल प्लास्टर येणार आहे, म्हणजे किती झालं 840 स्क्वेअर फूट टोटल प्लास्टर करावे लागणार। प्लास्टरचा जो रेट आहे आपण पर स्क्वेअर फूटचा
तो 20 रुपये धरलेला आहे. तुमच्या गावामध्ये रेट काय चालू आहे त्याप्रमाणे कॅल्क्युलेशन करा. कारण व्हिडिओवरती भरपूर लोक कमेंट करतील की प्लास्टरचा रेट 20 रुपये नाही 25 रुपये आहे. तुमच्या गावाप्रमाणे रेट वेगवेगळा असू शकतो. शहरी भागासाठी ग्रामीण भागासाठी वेगवेगळा असू शकतो. एक आपण उदाहरणासाठी रेट सर्व धरलेले आहेत. प्लास्टर टोटल किती होणार आहे 840 स्क्वेअर फूट होणार आहे. 20 रुपये आपण रेट धरलेला आहे प्लास्टरचा पर स्क्वेअर फूटचा, त्याचे झाले 16,800 रुपये. समजलं मित्रांनो. बांधकामाचा लेबर खर्च 10,500 रुपये आणि प्लास्टरचा लेबर खर्च 16,800 रुपये. आता या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर आपल्याला अंदाज लागणार आहे 1200 स्क्वेअर फूटचं जर काम असेल तर टोटल मटेरियल खर्च व कामगार खर्च किती होऊ शकतो. बेरीज केली तर टोटल 74,800 रुपये म्हणजे सरासरी 75,000 रुपये खर्च येऊ शकतो तुम्हाला फक्त पॅरापेट वॉलचं बांधकाम व प्लास्टर करण्यासाठी. समजलं मित्रांनो. सर्व माहिती तुम्हाला अंदाज येण्यासाठी सांगितलेली आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.